नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 6 ते 2 या टिपक्यांची खूपच सुरेख अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आधी आपण 6 टिपके मांडून घ्यायचे आहे 2 वेळेस 3 4 5 6 आणि त्याच्या खाली 4 टिपके आणि त्याच्या खाली 2 टिपके। चला तर मग आता आपण रांगोळीचं पुढं काय काढणार आहोत ते पाहणार आहोत। तर आधी असा चौकोन काढून घ्यायचा आहे। आता प्रत्येक साइडला आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे 2-2 टिपक्यांचा। खालच्या साइडला एक आणि आता वरच्या साइडलाही अशाच प्रकारे एक चौकोन काढून घ्यायचा आहे आपल्याला। चला तर मग हे चौकोन काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला आडव्या आणि उभ्या अशा 3-3 रेघा या काढून घेणार आहोत। 1 2 3 1 2 आणि ही 3 अशाच प्रकारे चारही आपल्याला चौकोनांमध्ये या रेघा काढून घ्यायच्या आहेत। खूपच आकर्षक आणि सुंदर अशी आपण रांगोळी ही काढणार आहोत। तर आपण 2 चौकोनांना जोडणारी ही पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर चौकोनाच्या रेघा या त्या पाकळ्यांना जोडतील अशा प्रकारे 2 चौकोनांना ह्या चौकोनाच्या रेघेनुसार आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने। चला तर मग अशा पद्धतीने आपण या पाकळ्या काढून घेणार आहोत चौकोनाला जोडतील अशा। चला तर आता आपण दुसऱ्या साइडच्या चौकोनालाही अशाच प्रकारच्या या पाकळ्या काढून घेणार आहोत। 4-4 पाकळ्या ह्या येणार आहेत। चला तर मग आता आपण दुसऱ्या साइडलाही अशाच पद्धतीने या रेघा काढून घेणार आहोत। एक ही 2 ही 3 आणि ही 4 1 2 3 आणि ही चौथी। चला तर आता मधल्या साइडलाही आपण अशाच प्रकारच्या या रेघा काढून घ्यायच्या आहेत। त्याआधी आपण थोड्याशा लाईन्स या डार्क करून घेत आहोत ताकी सुंदर आणि छान दिसली पाहिजे म्हणून आपली रांगोळी। चला तर मग चला तर आता आपण मधल्या साइडला या रेघा काढून घेणार आहोत 3 आणि आता ही चौथी रेघ आहे, तिसरी। चला तर अशाच प्रकारे आपण या रेघा आता उरलेल्या 3ही बाजूंना काढून घेणार आहोत। एक म्हणजे त्या आधीच्या ह्याला पकडून पाकळीला ही तिसरी, ही चौथी, लास्टची 5वी लाईन। चला तर आता दुसऱ्या साइडलाही आपण अशाच प्रकारच्या या रेघा काढून घेणार आहोत। आता आपली लास्टची बाजू ही राहिलेली आहे रेघा काढण्यासाठी। चला तर मग काढून घेऊयात आपण। चौथी लाईन काढत आहोत।
चला तर आपण आता भगवा रंग हा मधल्या पाकळीला चारही साईडला देऊन घेणार आहोत. ते झाल्याच्या नंतर आपण आता मधल्या साईडला एक पाकळी काढणार आहोत आणि त्याला आपण परत पाकळ्या या कमळाच्या काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. एक लाईन काढलेली आहे, दुसरी लाईन, आता ही तिसरी लाईन काढत आहोत. चौथी लाईन काढत आहोत आता आपण याच्यानंतर. अगदी सुरेख असा आपला कमळ आलेला आहे. तर आता आपण चारही बाजूला अशाच प्रकारचे कमळ काढून घेणार आहोत. चला तर आपला दुसऱ्या बाजूचाही कमळ कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण मधल्या साईडला जो चौकोन आहे त्याला 2 कर्व रेघा काढून घेणार आहोत कमळाच्या बाजूने, आणि ज्या रेघा आहेत त्याच्या उरलेल्या 4 त्या आपण त्याला जोडून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख पद्धतीने. 1 2 3 आणि ही 4. तर अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या बाजूंची अशीच रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर मग आता आपण फटाफट काढून घ्यायची आहे ही रांगोळी.
चला तर मग आता चारही बाजूंना आपली ही रांगोळी काढून अशा पद्धतीची कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण पिवळे टिपके हे जिथे जिथे द्यायचे तिथे देऊन घेऊन आपण त्याला गोलाकारात पसरवून लाल रंगांचे टिपके हे त्याच्यामध्ये देऊन घेणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्ण कंप्लीट करणार आहोत. आता आपण जिथे पाकळी काढलेली तिथे असे 5 डॉट देऊन घेणार आहोत आणि मधल्या साईडला बोटाच्या साहाय्याने असं ओढून घ्यायचं आहे आणि फुलाची डिझाईन काढायची आहे. तर आता आपण प्रत्येक साईडला अशाच पद्धतीने ही रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. रांगोळी संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशाच नवनवीन कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमी रांगोळींनी घर सजवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक्यू. चला तर आता आपल्या शेवटचं घर हे राहिलेलं आहे फूल काढण्यासाठी. तर आपली रांगोळी ही पूर्ण आता कंप्लीट झालेली आहे. तर रांगोळी झाल्यानंतर आपण याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत. तर मधला जो चौकोन आहे छोटा त्याला मी डार्क रंग काळा याने रंगवत आहे, म्हणजे रांगोळीला आणखीन थोडा लुक सुंदर येईल यासाठी. त्याच्यामध्ये छोटंसं पांढरा डॉट देणार आहे. पहा किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे. थँक्यू. पहा ओव्हरव्ह्यू याचा. थँक्यू सो मच.